सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला माझा नमस्कार. माझ्या गुरूंना माझे कोटी कोटी नमस्कार. आज या नवरात्रीच्या शुभ दिनावर या देवी सर्व भूतेषु हे जे देवी सूक्त आहे, तर या देवी सूक्तावर थोडंसं काही बोलण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे. ही जी भगवती आहे, तर ती शक्ती रूपाने सर्व जगामध्ये स्थित आहे. ही जी शक्ती आहे ती कुठल्या कुठल्या प्रकारे स्थित आहे, तर अगदी पृथ्वीचं फिरणं असो, स्वतःभोवती चंद्राचं पृथ्वीभोवतीचं फिरणं असो, अगदी आपल्या सगळ्या क्रिया असो, पाण्याचा प्रवाह असो, वाऱ्याची दिशा असो. कारण वाऱ्याचं जे वाहन आहे त्याच्यासाठी सुद्धा एक शक्ती लागते. पाण्याचा प्रवाह वाहता राहावा त्याच्यासाठी सुद्धा एक शक्ती लागते. म्हणूनच ही देवी शक्ती रूपाने, म्हणजे हे सगळं जग आहे त्याचा सर्व जे चलनवलन आहे ते सर्व व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने सर्व ठिकाणी ती स्थित आहे. हे स्तोत्र आहे, त्या स्तोत्रामध्ये पहिल्यांदा कसा उल्लेख आहे बघा. या देवी सर्वभूतेषु विष्णु मायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तिला विष्णु मायेति असं म्हटलेलं आहे. विष्णू हे जगाचे पालन करणारे, त्यांचीच ही शक्ती जी माया रूपाने पूर्ण जगतामध्ये भरून राहिलेली आहे. पुढे म्हटलंय या देवी सर्वभूतेषु चैतन्येन धीयते. सर्व जगतामध्ये ही चैतन्याच्या रूपाने स्थित आहे. आपल्याला बघताना जाणवतं, आपण हलतो फिरतो, सगळे जे प्राणी आहेत, सगळे जे जिवंत जे कोणी जीवमात्र आहेत, तर ते इकडून तिकडे हलतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये चेतना आहे हे आपल्याला कळतं. पण तशीच चेतना या टेबलातही आहे, या माईकमध्ये सुद्धा आहे, त्या खुर्चीतही आहे. फक्त तो चैतन्याचा स्तर जो आहे तर तो थोडा त्या वस्तूंमध्ये कमी किंवा निम्न स्तरावर आहे असं म्हटलेलं आहे. कारण आपण जर भौतिकशास्त्र पाहिलं तर या सगळ्या ज्या जड गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये हे अणुरेणू असतात, त्यांनी ते बनलेले असतात. त्या सगळ्या गोष्टी, लाकूड म्हणा, त्यातलं प्लास्टिक म्हणा, खुर्ची, हे सगळं कशामुळे बनलंय तर अणुरेणूंचा कुठला तरी त्याच्यामध्ये संयुग आहे विशिष्ट प्रकारचं, आणि त्याच्यातून या वस्तू बनल्या हे आपल्या लक्षात येतं. आणि जर फिजिक्स शिकायला गेलो तर हे जे अणुरेणू आहेत तर ते त्या वस्तू, म्हणजे ते त्या एका विशिष्ट गतीने त्यांचं काहीतरी हलनचलन किंवा व्हायब्रेशन ज्याला आपण म्हणू ते चाललेलं आहे. म्हणजेच या सगळ्या जड वस्तूतही ते चैतन्य आहे, आणि ते चैतन्य म्हणजेच ती भगवती देवी आहे. आणि म्हणूनच हे जे स्तोत्र आहे किंवा हा जो मंत्र आहे तो भगवतीच्या सखोल रूपाचं आपल्याला दर्शन घडवतो, सखोल पैलूंना दाखवतो. या संपूर्ण जगतामध्ये देवीची सत्ता कशा प्रकारे आहे, ती सर्वदा सर्व काळी या जगताच्या उत्पत्तीच्या वेळीही ना प्रलयाच्या वेळीही हे जग असताना, म्हणजे स्थिर असतानाही कशी सगळीकडे भरलेली आहे ते या देवी स्तुतीतून किंवा देवी सूक्तातून आपल्याला कळतं. ती सगळ्या स्वरूपामध्ये आहे, मग ते चांगलं असो नाही तर वाईट असो. आता पुढे जे मी निरूपण करून त्याच्यात ते कळेलच. ही जी भगवती आहे ती एकाच वेळेला नित्य नूतन आहे आणि पुरातन आहे. कशी तर आपण जर सूर्यनारायणाचं
समुद्राचं दर्शन घेतलं, रोज सकाळी वेगवेगळ्या ठिकाणाहून दर्शन घेतलं, तर त्याचं सौंदर्य आपल्याला रोज नित्य नूतन भासतं. पण याचा अर्थ तो आधी नव्हता का? किंवा कधी आपण एखाद्या समुद्र किनारी गेलो, तर तो जो समुद्र आहे, त्याच्या ज्या लाटा आहेत, तो जो समुद्र किनारा आहे, त्याचं सौंदर्यही आपल्याला दरवेळेला किंवा दर दिवशी आपली रोज तुम्ही समुद्र किनाऱ्यावर जाऊन राहा, रोज त्या समुद्राचं सौंदर्य वेगवेगळं भासतं, म्हणून तो तेव्हाच निर्माण झाले असं नाही. त्याचप्रमाणे ही भगवती सुद्धा जशी पुरातन म्हणजे अनादी कालापासून जशी ती आहे, तशीच ती नित्य नूतनही आहे. तिचं रूप नित्य नूतन भासतं आणि म्हणून ही शक्ती स्वरूपात आहे. पण ही जी शक्ती आहे ती नित्य नूतन रूपामध्ये किंवा वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या समोर येत असते. ही जी शक्ती आहे, ही जी शक्ती स्वरूप भगवती आहे, ती कशा कशा पद्धतीने आपल्या समोर येते. आता इलेक्ट्रिसिटी, वीज ही काही शक्तीच आहे. ती वीज कधी हीटर मधून प्रवर्तित होते आणि ती कधी कधी ऊब देते, म्हणजे तिचं कार्य बदलतं. तर कधी कधी कूलर मध्ये जाते आणि ती आपल्याला थंडावा देते. तर कधी कधी मोठमोठ्या काय म्हणतात त्याला, अजस्त्र अशा यंत्रांमध्ये जाते आणि ती अजस्त्र यंत्र सुद्धा चालवते. म्हणूनच ही जी शक्ती आहे ती अतिशय प्रचंड स्वरूपातही आहे आणि अणुबॉम्ब सारख्या साधनांमध्ये अतिशय सूक्ष्म रूपातही आहे. ही विध्वंसही घडवून आणू शकते किंवा काहीतरी उत्तम असं सृजनात्मक कार्यही करू शकते किंवा सगळ्या भूतमात्रांच्या उपयोगीही पडू शकते. म्हणून ही जी शक्ती रूपाने ही जी देवी सगळीकडे स्थित आहे, ती तिचा शक्ती रूपाने जो वापर आहे ती त्या वापरकर्त्यावर त्याचा वापर सोडते. म्हणजेच ती भद्र आणि अभद्रामध्ये अडकत नाही. म्हणजेच म्हणूनच मी जे पहिलं विधान म्हटलं की ही जी भगवती आहे ती चांगलं आणि वाईट किंवा न्यूट्रल ज्याला आपण म्हणू, त्या सगळ्या रूपांमध्ये ती स्थित आहे आणि ती जो वापर आहे या शक्ती रूपाने ती जी स्थित आहे, त्या शक्तीचा वापर कशा रूपाने होईल ती त्या प्राणी मात्रावर सोडते किंवा त्या मानवावर सोडते की तू, मी जी शक्ती रूपाने आहे तो माझा वापर कशा रूपाने. थोडासा कन्सेप्ट समजायला अवघड आहे, पण जितक्या सोप्या भाषेत सांगता येईल तितक्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलाय. आणि अशी ही भगवती स्वरूप जी भगवती आहे, ती देवी आहे, तर ती वेगवेगळ्या रूपाने या पृथ्वी तलावर प्रकट होते आणि तिची जी 5 प्रमुख रूप सांगितलेली आहेत, तर ती आहेत 5 प्रमुख रूपाने ती प्रकट होते. ती म्हणजे महाविद्या म्हणजे सरस्वती रूपाने प्रकट होते, जी ज्ञान देणारी आहे. समृद्धीची देवता लक्ष्मी देवता, त्या रूपाने ती प्रकट होते. प्रतिकार शक्ती देणारी जी दुर्गा माता, त्या रूपाने ती प्रकट होते. तेज देणारी जी गायत्री माता, त्या रूपाने प्रकट होते. आणि आनंद देणारी जी राधा देवी, या रूपाने ती प्रकट होते. या 5 तिची काय म्हणतात त्याला प्रमुख रूप आहेत असं म्हटलं तरी चालेल. आता हा जो मंत्र आहे, जे देवी सूक्त आहे, त्याच्यामध्ये पुढे काय आपण म्हटलंय ते बघू. मी पूर्ण स्तोत्र म्हणत जाणार नाहीये कारण त्याच्यामध्ये बरेच वेळा तेच शब्द आले. पुढे म्हटलंय निद्रारूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. तर आपल्या सगळ्यांना जी छान रात्री झोप लागते ती कशामुळे लागते, तर ही जी भगवती आहे ती आता रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला कळतं का की मी स्त्री आहे का मी पुरुष आहे, मी आता घरात झोपलीये का कुठेतरी
ट्रिपला आली आणि तिथल्या त्या रिसॉर्ट मधल्या रूम मध्ये झोपली. मी डॉक्टर आहे का मी प्रवचनकार आहे हे मला काहीच कळत नाही. जेव्हा मी निद्राधीन होते तेव्हा मी हे सगळं म्हणजेच मी मला दिलेल्या सगळ्या उपाधी विसरलेली असते. म्हणजेच मी तेव्हा माझ्या मूळ रूपामध्ये जाते आणि ही किमया ती देवी निद्रा रूपाने आपल्यामध्ये स्थित असल्यामुळे बिघडते. म्हणजेच ती जणू आईच्या मायेनं आपल्याला तिच्या स्वरूपामध्ये ओढून घेते मायेने रात्री, असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून ज्यांना झोप येत नाही रात्रीची त्यांचं हे भगवती तत्व थोडंसं बिघडलेलं असतं किंवा असंतुलित झालेलं असतं असं म्हणतात. दुसरं निद्रा रूपेण संस्थिता, या निद्रा याचा अजून एक आध्यात्मिक अर्थ म्हणजे अज्ञान असा आहे की जे अज्ञान आहे की मी देह आहे, सगळी जी सुख आहेत भौतिक सुख आहेत त्या सुखामध्ये रममाण होणं हेच खरं सुख आहे आणि हेच या जीवाचं, त्या जीवाची किंवा या जीवनाची किती कर्तव्यता आहे असं वाटणं हे जे अज्ञान आहे ते अज्ञान म्हणजे सुद्धा निद्रा. म्हणूनच मी जे आधी म्हटलं की चांगलं आणि वाईट या दोन्ही रूपाने ती भगवती आपल्यामध्ये स्थित आहे. पुढे म्हटलंय शक्ती रूपेण संस्थिता. आता शक्ती रूपेण संस्थिता याबद्दल मी खूप बोललीये. त्याच्यातला फक्त एक मुद्दा सांगायचा राहिला की शक्ती या शब्दामध्ये शक हा धातू आहे आणि शक म्हणजे शक्य होणे, म्हणजे अशक्य ते शक्य करतील स्वामी ही जी उक्ती आहे. तर ही जी शक्ती जी आपल्याला स्वामी देतात ती कुठल्या रूपाने आहे, तर ती म्हणजे त्या स्वामींच्या ठिकाणी असलेली भगवतीची शक्ती आहे ती ते आपल्याला प्रदान करतात. किंवा आपल्याला जे अशक्य वाटत असतं ते कित्येक वेळेला जर आपण मनाचा निर्धार केला तर ते आपण शक्य करून दाखवू शकतो. तो शक धातू इथे आलेला आहे. म्हणून अशक्य ते शक्य करून दाखवणारी किंवा करायला मदत करणारी अशी सुद्धा ही भगवती देवी आहे. इथे शक्ती हा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा फक्त शारीरिक शक्ती असा असल्याचा अर्थ नाही, तर मनाची शक्ती की तुमची मन किती खंबीर आहे. कित्येक वेळेला काही ना काहीतरी वाईट घटना घडतात आपल्या आयुष्यात, कोणीतरी काहीतरी बोलतं, काही आघात होतात. त्या स्थितीतही आपलं मन किती स्थिर राहतं, म्हणजेच आपल्या मनाची शक्ती किती उत्तम आहे ती शक्ती सुद्धा ही भगवतीच आपल्याला प्रदान करते. आता मी आपल्याशी बोलतीये ती बोलण्याची शक्ती ती कुणी दिली आहे मला, त्या भगवतीने दिली आहे. इथे बसण्याची शक्ती, हात हलवण्याची शक्ती, वाचण्याची शक्ती, या सगळ्या शक्तीच आहेत. सगळ्या म्हणजे आपल्याला हे जाणवतही नाही खरं तर, कारण आपण हे सगळं इतकं गृहीत धरलंय की मला बोलता येतंय, मला वाचता येतंय, मला चालता येतंय. पण या सगळ्याच्या मागे म्हणजे आपल्याला थोडक्यात म्हणायचं झालं तर आपल्याला चालवणारी, आपल्याकडून बोलवून घेणारी, आपल्याकडून विचार करून घेणारी ती भगवतीच आहे. म्हणजे थोडक्यात विचारांची शक्ती सुद्धा आपल्याला ती भगवतीच देते किंवा ती भगवतीच त्या विचार शक्तीमध्येही स्थित आहे आणि त्या सगळ्यामध्येही स्थित आहे. पुढे म्हटले शांती रूपेण संस्थिता. शांती याचा अर्थ क्षमा करण्याची शक्ती किंवा क्षमा करण्याची वृत्ती. बरेच वेळेला काहीतरी वाद होतात, कुरबुरी होतात, अपमान होतात, आपल्या बाबतीत चुकीचं घडतं किंवा आपण दुसऱ्यांशी चुकीचं वागतो, तेव्हा क्षमा मागण्याची वृत्ती किंवा क्षमा मागण्याची शक्ती म्हटलं तरी चालेल किंवा क्षमा करण्याची शक्ती, ही दोन्ही या ज्या शक्ती आहे किंवा वृत्ती आहे
ही क्षमाशीलता सुद्धा आपल्याला भगवती देते. आणि ही क्षमाशीलता म्हणजे ही कृपा जर भगवतीची आपल्यावर असेल तर कर्मबंधन तयार होत नाही. पण जर आपण दुसऱ्याला दुखावलं आणि आपण त्याची क्षमा मागितली नाही तर ते कर्मबंधन तयार होणार, पुढचा जन्म घ्यायला लागणार, पुढच्या जन्मात परत त्याच्याकडून आपल्याला काहीतरी ऐकायला लागणार. तसंच दुसऱ्यांनी आपल्याला काही बोललं आणि आपण त्याला क्षमा केली नाही तरी ते कर्मबंधन तयार होणार. म्हणून त्या कर्मबंधनातून सुटण्यासाठी ही क्षमाशीलता आपल्याला भगवती प्रदान करते. जाती रूपेण संस्थिता. वरवर पाहिलं तर असं वाटतं की हे काय जात धर्म याच्याबद्दल बोललं गेले का काय, तर याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की जाती रूपेण संस्थिता. तर जात याचा अर्थ जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याकडे काहीतरी भूमिका त्या भगवंताने दिलेली असते. म्हणजे मी स्त्री आहे, माझं आडनाव वाघमारे आहे किंवा मेहेंदळे आहे, मी डॉक्टर आहे, मी इथे राहते किंवा माझं वय हे आहे वगैरे. तर हे जे दुसऱ्यांपेक्षा मला मी वेगळेपणाने ओळखणं आहे आणि त्याप्रमाणे माझी भूमिका निभावणं जे आहे ते म्हणजे स्वतःची जाती ओळखणं, स्वतःची भूमिका ओळखणं आणि त्याप्रमाणे कर्तव्य करत राहणं किंवा ती भूमिका व्यवस्थित निभावणं याला म्हणतात जाती रूपेण संस्थिता. आपण पाहिलंय की कधी कधी अल्झायमर होतो, मग अशा वेळेला त्या माणसाला आपलं नाव काय, आपण कुठे राहतो, आपण स्त्री आहोत का पुरुष आहोत हे सुद्धा कळत नाही. कधी कधी डोक्यावर परिणाम होतो, तेव्हाही असं होतं. तेव्हा तो हे सगळं विसरून जातो आणि त्यामुळे त्याची जी भूमिका आहे किंवा त्याचं जे काही काय म्हणतात व्यक्तिमत्व आहे तर तेच तो विसरून जातो. म्हणून ही जी जाती रूपेण संस्थिता, ही जाती ओळखणं, त्याप्रमाणे वागणं आणि त्याप्रमाणे वर्तन करणं किंवा त्याप्रमाणे कर्तव्य करत जाणं याच्यासाठी ही देवी जाती रूपेण संस्थिता. आणि तसं झालं नसतं की नुसतेच सगळेजण काय म्हणतात त्याला जन्म घेतात, पण त्यांना त्यांचं हे जे वेगळेपण आहे म्हणजे आपण जर आपल्याला बघितलं की आपलं वेगळेपण दुसऱ्यांपेक्षा आपल्याला माहितीच नाहीये, आपण याची कल्पना पण नाही करू शकत की मी स्त्री आहे का पुरुष आहे मला माहित नाही, माझं नाव मला माहित नाही, मी कुठे राहते मला माहित नाही, मी काय शिक्षण घ्यायला पाहिजे घेतलंय त्याच्याप्रमाणे मी काय काम कुठे जॉब करायला पाहिजे, काय बिझनेस करायला पाहिजे मला कळत नाही. अशी जर अवस्था असती तर आता हे सगळं जे चाललंय पृथ्वी तलावर किंवा आपल्या जीवनात ते कोणतंच नसतं. मग आपण कुठल्या भूमिकेतून बोलणार दुसऱ्याशी आणि काय बोलणार असा प्रश्न पडला असता. म्हणून हा जो जगताचा जो खेळ चाललाय ना, खरं सांगायचं तर याला खेळच म्हटलं पाहिजे. तो सगळा आपल्या आपल्या भूमिकांमध्ये आपण चोख आहोत म्हणून तो चाललाय असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. पुढे लज्जा रूपेण संस्कृता. आपल्याला काही काही गोष्टींची लाज वाटते आणि ती लाज वाटली पण पाहिजे. का वाटली पाहिजे? तर आपण मर्यादेने वागू शकतो किंवा आपण संस्कार जे किंवा संस्कारांप्रमाणे वर्तन करू शकतो असं म्हटलं तरी चालेल. आता उदाहरणच द्यायचं झालं समजा की मी प्रवचन करते, कीर्तन करते, भागवत सांगते आणि हे मी करते त्यामुळे कुठले काय म्हणतात त्याला पाश्चिमात्य ड्रेस जर घालायचे झाले तर मला ते ड्रेस घालायला आता लाज वाटते. का लाज वाटते? कारण मी जर अशी कुठे शर्ट पॅन्ट घालून गेले आणि मला कोणी पाहिलं असतात, आता आपल्यासारखे श्रोते असतात बरेच वेळेला कुठे भेटतात आणि त्यांनी मला पाहिलं तर मला काय वाटेल, मला लाज वाटेल त्याची, की मला असं वाटेल की माझी जी भूमिका आहे त्याला
तो ड्रेस घालणं योग्य नव्हे. किंवा मी कुठल्या तरी काय म्हणतात त्याला गल्ला भरून चित्रपटाला जाऊन बसले आणि त्या थिएटरमध्ये मला जर तुमच्यासारखे कोणी भेटले श्रोते, तरी मला लाज वाटेल. म्हणून ही योग्य गोष्टींची, म्हणजे ज्या गोष्टी करायला नको त्याची लाज वाटणे, म्हणून लज्जा रूपेण संस्कृता. आणि अशा म्हणजे या लज्जेमुळे आपण बऱ्याच चुकीच्या गोष्टींकडे जाण्यापासून ती आपल्याला वाचवत असते. पण आता जे मी म्हटलं ते की वाईट गोष्टी तर ती आहे. तर आता खरं म्हणजे मला इथे एवढ्या सगळ्या श्रोत्यांसमोर किंवा अजून भरपूर श्रोते, पण त्यांच्यासमोर असं धाडसाने बोलण्याची जर लाज वाटते किंवा मी ते धाडस करू शकले नाही, तर ते योग्य आहे का? नाही. जिथे पाहिजे तिथे लज्जा आणि जिथे पाहिजे तिथे धैर्य अशी ती आपल्याला प्रदान करते. दुसरं लज्जा रूपेण संस्थिता, म्हणजे जर मला तेव्हा जर लाज वाटली, माझं मत ठामपणे कुणासमोर तरी मांडायला हवंय, त्याची गरज आहे, पण तेव्हा मी माझ्यामुळे जर गप्प बसले, तर ते जे भगवती तत्व आहे ते तिथे बिघडले असं समजायला किंवा त्याची अवकृपा झाली असं समजायला हरकत नाही. लज्जा या शब्दाचा अजून एक अर्थ होतो ते म्हणजे नम्रता. ही जी नम्रता आहे ती मोठ्या माणसांची वागताना नम्रतेनेच वागायला पाहिजे, किंवा मोठ्या माणसांशी सुद्धा नाही. कोणीही दुसरा आपल्याशी बोलायला आले तर त्यांच्याशी उद्धटपणे न बोलता अतिशय नम्रपणे, अतिशय साधेपणाने, अतिशय काय म्हणतात त्याला मऊ किंवा गोड आवाजात बोलणं, याला सुद्धा म्हणजे हा पण भाव किंवा हा पण अर्थ त्या लज्जा रूपेण संस्कृतामध्ये अभिप्रेत आहे. श्रद्धा रूपेण संस्कृत, आपली बऱ्याच गोष्टींवर श्रद्धा असते. श्रद्धा याचा अर्थ काय? विश्वास, पूर्ण प्रेम किंवा भक्ती म्हटलं तरी सुद्धा चालेल. आपली भगवंतावर श्रद्धा असते, आपली काही विचारांवर श्रद्धा असते, काही नेत्यांच्या विचारांवर श्रद्धा असते. काही जण सावरकरांचे जे विचार आहेत त्या विचारांवर पूर्ण श्रद्धा ठेवतात, त्याप्रमाणे वर्तन करतात. काहींची काही व्यक्तींवर श्रद्धा असते, गुरूंवर श्रद्धा असते. ही जी श्रद्धा आहे, हा जो पूर्ण ठेवलेला विश्वास आहे, ही श्रद्धा, हा विश्वास भगवती आपल्याला देते. अर्थात याची जर दुसरी बाजू किंवा वाईट बाजू म्हणायचं झालं तर अंधश्रद्धा. जेव्हा आपण चुकीच्या माणसांच्यावर श्रद्धा ठेवतो, चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतो, चुकीच्या विचार प्रवाहावर श्रद्धा ठेवतो आणि त्याप्रमाणे वागायला जातो, किंवा ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो की मांजर अडकं गेलं आता माझं काम होणार नाही, किंवा काय निरांजन भिजला आता काहीतरी वाईट होणार, या अंधश्रद्धा आहे. आणि त्याच्यातून आपण काय करतो? निगेटिव्ह गोष्टींना आपण निमंत्रित करतो. तर त्यामुळे ह्या ज्या अंधश्रद्धा आहेत ती देवीची अवकृपा आहे. आणि जी श्रद्धा जी आपल्याला पुढे नेते, जी आपल्याला भगवंताकडे नेते, जी आपल्याला चांगलं कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते, त्या श्रद्धेमध्ये ती भगवती असते. कांती रूपेण संस्कृता. कांती याचा अर्थ तेज, आभा. आता हल्ली खूप ठिकाणी ते ऑरा हिलिंग सेंटर असतं, की तुमचा ऑरा चेक करतो आम्ही आणि त्या ऑरामध्ये जर काही ब्लॉक्स असतील तर ते काढतो. तर ते ऑरा म्हणजे काय आहे? आपण जर पाहिलं तर साईबाबा किंवा मोठे मोठे संत, तर त्यांचे जे फोटो असतात तर त्यांच्या चेहऱ्याच्या भोवती असं गोल दाखवलेलं असतं. तर ती म्हणजे आभा, तेज. आणि हे तेज का येतं? तर आपल्यातल्या संयमामुळे, आपल्यातल्या सात्विकपणामुळे, आपल्यातल्या चांगुलपणामुळे, आपण जे काही भगवंताची भक्ती करतो, जे काही नाम घेतो, किंवा आपण जे काही समाज कार्य करतो, त्या सगळ्यामुळे ही कांती
आपल्याला मिळते किंवा ती आभा आपल्याभोवती तयार होते. आणि ही कांती कधी बिघडते? जर आपण चुकीच्या गोष्टींकडे आकृष्ट झालो, नको त्या गोष्टींचा मोह पडला, किंवा चुकीच्या माणसांच्या नादी लागलो, तरी सुद्धा ही कांती कमी होते, आभा कमी होते, औरामध्ये ब्लॉकेजेस येतात. आणि हे आपल्याला पण कळतं बरं का. कधी कधी काही काही ठिकाणी गेल्यानंतर किंवा काही काही माणसांच्या सानिध्यात असल्यानंतर आपल्याला एकदम शांत प्रसन्न वाटत असतं, किंवा काही वास्तूंमध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्याला शांत वाटतं. आपण कधी गोंदवलेकर महाराजांच्या समाधीच्या जवळ जाऊन बघा, गजानन महाराजांच्या इथे जाऊन बघा शेगावला, अहो कुठे दुसरीकडे कशाला, या वस्तूत येऊन बघा, इथे सुद्धा मनाला एकदम शांत वाटतं. पण इथे आल्यानंतर जी मनाची खळबळ असते ती नाहीशी होते आणि आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मकता येते आणि त्याच्यामुळे ही कांती जी असते ती आपली वाटते. आपण जर पाहिलं, नुसतं त्या खुर्चीकडे पाहिलं तर त्या खुर्चीला सुद्धा एक तेज आहे. या माईककडे पाहिलं तर ह्याला सुद्धा एक प्रकारचं तेज आहे, सकाकी, आणि त्याच्यावर धूळ साचली की काय होतं, त्याचं तेल नाहीच होतं. आपण काय म्हणतो, जरा पुसायला पाहिजे, आणि तेच जर लखलखीत पुसलं की ती परत झुरळ होईल. अगदी आरशाचं उदाहरण घेतलं तरी चालेल. याचं हे जे घासली ती गेली, आत्ताही बघितलं तर त्याला एक प्रकारची चकाकी. ते जे भौतिक गोष्टींमधलं सुद्धा भौतिक गोष्टींना सुद्धा ही जी कांती आहे ती सगळी, ते सगळं म्हणजे भगवती स्वरूप आहे. आणि ते जे धूळ झटकणं, स्वच्छ करणं आहे, ते फक्त वस्तूंसाठी नाहीये, आपल्यासाठी सुद्धा आहे. आपण स्वतःला स्वच्छ करायचं. कसं? शारीरिक स्वच्छता तर आहेच, पण मानसिक स्वच्छता नामस्मरणाने, प्रवचन, भागवत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या अशा ग्रंथांमुळे ही आभा, ही कांती वाढू शकते, आपलं तेज वाढू शकतं आणि आपल्या मनाचं जे सामर्थ्य असतं ते अजून वृद्धिंगत होतं. पुढे दिले वृत्ती रूपेण संस्थिता. प्रत्येकाचा एक सहज स्वभाव असतो, उपजन वृत्ती ज्याला म्हणतो ती असते. ही जी वृत्ती, आता ही वृत्ती आपली जन्मापासून साधारणपणे असते, की तिचा स्वभाव आहे ना तो लहानपणापासून एकदम दयाळू आहे. आपण म्हणतो ती लहानपणापासून अबोलच आहे. हो काय सांगू, सारखी बडबड करत असते, तिचा तो स्वभाव असतो. ही जी उपजन वृत्ती आहे, बरेच वेळा आपण म्हणतो ना स्वभावाला औषध नाही. हा स्वभाव, ही वृत्ती किंवा ज्याला आपण ऍटिट्यूड म्हणतो, काय ऍटिट्यूड दाखवते म्हणतो ना आपण, ही एक प्रकारची वृत्तीच आहे. पण ही वृत्ती असल्याशिवाय ते असं ऍटिट्यूड दाखवणं होतच नाही. तर ही वृत्ती म्हणजे काय, तर ही म्हणजे भगवती देवीचंच हे अधिष्ठान आहे. पुढे लक्ष्मी रूपेण संस्थिता. आता लक्ष्मी रूपेण संस्थिता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते फक्त पैसे. पण ही लक्ष्मी, हिला लक्ष्मी रूपेण संस्थिता कसं कधी म्हणायचं, की जेव्हा हे जे धन आहे तर ते उत्तम प्रकारे कोणालाही न फसवता सरळ आणि चांगल्या मार्गाने जर कमावलेलं असेल, कुठल्याही प्रकारच्या लांड्या लबाड्या न करता जर कमावलेलं असेल तर ती लक्ष्मी. बरं, ही लक्ष्मी फक्त धनाच्या स्वरूपात नसते, तर ती सौभाग्य लक्ष्मी म्हणून म्हणतात. गजलक्ष्मी म्हणजे पशुधन असतं. नंतर विचारांचं धनही म्हणतात, की यांच्याकडे विचारांचं काय धन आहे, शब्दांचं सुद्धा धन म्हणतात. अशा अनेक प्रकाराने म्हणजे हे जे वैभव आहे, ज्याला खरं लक्ष्मी याचा अर्थ समृद्धी. आपण लक्ष्मी म्हटलं की फक्त आपल्या डोळ्यासमोर अशा त्या सुवर्णाच्या राशी येतात, कारण त्या चित्रात तसं दाखवलेलं असतं. पण ती जी लक्ष्मी आहे ती सगळ्या प्रकारची समृद्धी, जी समाधान देते ती समृद्धी, आणि ती खरी लक्ष्मी.
की जी उत्तम प्रकारे मिळवलेली असते आणि उत्तम कार्यासाठी वापरली जाते. अशा रूपाने ती जी स्थित असते, म्हणजे जी असते त्या स्थितीमध्ये किंवा त्या धनामध्ये ती भगवती स्थित असते. स्मृती रूपेण संस्थिता. आपल्याला काही गोष्टी छान आठवतात आणि काही गोष्टी अजिबात आठवतात. योग्य गोष्टी आपल्याला आठवतील अशी व्यवस्था ती करते, जर तिची कृपा असेल तर. आणि हळूहळू जसं वय वाढत जाते तशी स्मृती कमी व्हायला लागते. का बरं? आपल्याला आपला प्रश्न पडतो की असं का होतं. आपण म्हणून जातो की आता काय वय झालंय त्यामुळे आपोआपच म्हणजे मेंदू आता काम करतो. पण ती म्हणते, भगवती म्हणते की आता तुझं वय झालंय, आता तुझं वय झालंय, आता ज्या भूतकाळातल्या ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत, जो फापट पसार आहे ना, की जो तुझ्या काही कामाचा नाहीये, तो आता काढून टाक. आणि आता कुठे मन वळव? भगवंताकडे मन वळव. म्हणजेच ती आपल्यावर खरं तर कृपा करत असते, पण आपल्याला असं वाटतं की अवकृपा होते. याच्यावर एक छान दृष्टांत मला आठवला. एक आजीबाई होत्या, एका लग्नाला गेल्या होत्या. लग्न वगैरे छान झालं आणि मग त्या फोटोग्राफरनी बोलवलं की अहो आजीबाई जरा इकडे या, तुमचा फोटो काढायचा राहिला की. या चिडल्या, मी काय फोटो बिटो काढणार नाही. का काय झालं? छान फोटो काढू सगळ्यांबरोबर. मी माझ्या मुलीच्या लग्नामध्ये, नातीच्या लग्नामध्ये गेले होते. माझ्या सख्या नातीचं लग्न होतं, पण अहो तिथला तेव्हाचा जो फोटोग्राफर होता ना, मग त्या नातीचं लग्न किती वर्षापूर्वी झालं? 15 वर्ष. पण त्या फोटोग्राफरने म्हणे एकदा सुद्धा मला बोलवलं नाही फोटो काढायला. तेव्हापासून मी ठरवलंय मी फोटो म्हणून काढणार नाही. मी सगळ्या फोटोग्राफरवर चिडले. आता ही घटना जर विस्मृतीत गेली असती तर आज ती आजीबाई सुखी असत्या की नाही? पण आज त्या तेच डोक्यात धरून बसल्या. अशा नको त्या गोष्टी आपण लक्षात ठेवतो की मी वृद्धपणाचं सांगितलं कारण विस्मृती होते. पण खरं तर आता म्हणजे कुठल्याही वयामध्ये ज्या नको त्या गोष्टी आहेत, ज्या चुकीच्या किंवा भूतकाळ म्हणा, भूतकाळ विसरणं किंवा विसरायला म्हणजे आपण स्वतः तसा प्रयत्न करणं आणि वर्तमानात राहणं हेच खरं तर आपल्यासाठी प्रगतिकारक असतं. कारण आपलं मन काय असतं? आपलं मन सारखं भूतकाळात राहतं. त्यामुळे वर्तमान काळामध्ये जे कार्य करायला पाहिजे ते राहून जातं किंवा भूतकाळाची छाया परत वर्तमान काळावर पडते आणि वर्तमान काळ सुद्धा भूतकाळासारखाच होतो. म्हणून वर्तमान काळामध्ये राहणं, भविष्याची चिंता नाही आणि भूतकाळाची चिंता नाही किंवा छाया नाही असं म्हटलं तरी चालेल. अशी जेव्हा अवस्था असते की आत्ता मी इथे बसलेली आहे, आता मी प्रवचन करतेय आणि आता मी माझं पूर्ण फोकस, पूर्ण लक्ष त्याच्यात आहे. मग मी घरी असताना काय घडलं होतं, काल 2 दिवसापूर्वी काय घडलं होतं, त्याचा विचार जर आत्ता मी करत बसले तर त्याचा पूर्ण परिणाम माझ्या आत्ताच्या परफॉर्मन्सवर होणार. आणि हे सगळीकडेच लागू आहे खरं सांगायचं. आता तुम्ही कुठे भजनाला गेलाय, श्री सुक्ताला गेलाय, कुठलं तरी प्रवचन ऐकायला गेलाय किंवा देवळात गेलाय, भगवतीच्या समोर उभे आहात आणि तुमच्या मनामध्ये जर काल काय घडलं, परवा काय घडलं किंवा घरातून निघायच्या वेळेला काय वादावादी झाली हे जर मनात असेल, तीच स्मृती जर डोक्यामध्ये असेल, तर मग तुम्ही भगवतीच्या पुढे असा श्री सुक्त म्हणत असा किंवा काही दुसरं कार्य करत असा, त्याचा काही उपयोग नाही. किंवा नामस्मरण करत असा, त्याचा काही उपयोग नाही, कारण तुमचं चित्त दुसरीकडे आहे. म्हणून ही जी विस्मृती म्हणजे खरं तर स्मृती रूपेण म्हटल्यानंतर ती आपल्याला स्मृती देते, ही खरं तर चांगलीच गोष्ट आहे. पण स्मृतीमध्ये ठेवल्यामुळेच आपला अभ्यास होऊ शकतो. आता मी बघते की कीर्तन करताना मला खूप काही
लक्षात ठेवायला लागतात, तेव्हा ही स्मृतीमध्ये सगळं येणं खूप आवश्यक आहे. ती आवश्यक असलेली स्मृती ती देते आणि नको असलेल्या गोष्टी विस्मृतीमध्ये ढकलते किंवा विस्मृतीत घालवते, ही तिची कृपा म्हणायला पाहिजे. आणि ती कृपा कधी होते? एकतर आपल्या भक्तीमुळे आणि दुसरं म्हणजे आपला फोकस आपल्या कार्यावर जर पूर्णपणे असला तर ती कृपा, भगवतीची कृपा आपल्यावर होते. दया रूपेण संस्थिता, दुसऱ्यांवर दया, दुसऱ्यांची करुणा येणं, दुसऱ्यांना मदत, दया आल्यामुळे, दुसऱ्यांबद्दल कळवळा वाटल्यामुळे जे आपण दुसऱ्यांसाठी करतो, ती जी दया आहे त्या दया रूपामध्ये सुद्धा ही भगवती स्थित आहे. तुष्टी रूपेण संस्थिता, जे आता पोटभर खाल्लंय, छान जेवली, त्याच्यानंतर एक प्रकारचं समाधान मिळतं. आता बास बाबा, कोणी म्हटलं किती आग्रह केला की अगं एक गुलाबजाम बघा, तरी आपण म्हणतो नको, आता माझं पोट भरले, आता मी संतुष्ट आहे. ही झाली पोटाची संतुष्टी. मनाची संतुष्टी, हल्ली मनाची संतुष्टी खूप अवघड झाली. अहो किती ते स्क्रोल करत बसलं, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, किती चॅट केलं तरी मनाची संतुष्टी होत नाही. अहो आपण झोपलेलो असतो गाडीवर, की आता आपण झोपावं, पण तरी सुद्धा मनात विचार येतो कोणीतरी काहीतरी मेसेज पाठवला असेल, बघू दे. बरोबर आहे की नाही? आणि ही असंतुष्टता आहे खरं तर एक प्रकारची मनाची असंतुष्टता आहे. कारण आपल्याला संवादाची भूक आहे, किंवा मला मी पाठवलेल्या पोस्टवर किती लाईक्स मिळालेत, माझ्या मैत्रिणीने त्याला लाईक दिलाय का नाही, ही एक प्रकारची आपल्याला भूक आहे. कसली? प्रसिद्धीची भूक आहे. कोणीतरी आपल्याशी चॅट करावं याची भूक आहे, कारण आपण घरातल्याच माणसांशी समोरासमोर बोलत नाही आहोत आणि त्यामुळे ते समाधान, ती संतुष्टी जी मनाची असायला पाहिजे की हा मला जे बोलायचं होतं ते मी बोलतेय आणि आता मला काही बोलायचं नाही, आता माझं बोलून झालंय, आता मी शांतपणे बसणार. पण असं काही होत नाही, कारण हे मिळेल. आणि ही संतुष्टता या सगळ्या आध्यात्मिक मार्गाने येते. बऱ्याच वेळेला असं हल्ली तर असं सांगितलं जातं की एकादशीला उपवास करताना फक्त साबुदाणा वडे खाऊन करू नका, खिचडी खाऊन करू नका, मोबाईलचा उपवास करा. का? कारण आपण त्या मोबाईलमध्ये इतके अडकत चाललोय की तो मोबाईल आपल्या मनाची शांतता घालवतोय आणि त्यामुळे आपण संतुष्टीपासून दूर जातो आहोत. आणि शाश्वत संतुष्टी मिळाली, शाश्वत संतुष्टी जर मिळवायची असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ती म्हणजे भगवत भक्ती. पूर्ण पूर्ण त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देणं. बाकी सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडणं, मनाने पण आणि मोबाईल मधून सुद्धा बाहेर, हे त्याचं खरं म्हणजे उत्तर आहे. तिसरं पुढचं महत्वाचं आहे, मातृरूपेण संस्कृता. मातृत्व हे फक्त स्त्रीमध्येच असतं असं नाही, तर ते पुरुषांमध्येही असतं. मातृत्व याचाच अर्थ दुसऱ्यांना जपणं, दुसऱ्यांची काळजी घेणं, दुसऱ्यांवर भरभरून प्रेम करणं आणि स्वतःचा जीव ओवाळून टाकणं. कित्येक पुरुषही असे असतात की जे आपल्या मुलांसाठी म्हणजे अक्षरशः आपलं पूर्ण जीवन घालवतात. म्हणजे ही जी, आणि स्त्रियांमध्ये तर ती मातृशक्ती ती असतेच. ही जी शक्ती आहे किंवा ही जी वृत्ती आहे असं म्हटलं तरी चालेल की मातृत्व, ती शक्ती म्हणजेच ही भगवती देवी. आता मातृत्व म्हटलं की फक्त आपल्या डोळ्यासमोर उभं राहतात ते म्हणजे आपली मुलं किंवा नातवंड. पण मातृत्व याचा दुसरा अर्थ आहे सृजनशक्ती, काहीतरी निर्माण. म्हणजे मातृत्व याचा अर्थ जन्म देणं असं पण आहे. सृजनत्व याचा अर्थ की काहीतरी
चांगल्या गोष्टी, त्या चांगल्या असो नाही तर वाईट असो, नवीन शोध असो, नवीन वस्तू तयार करणं असो, नवीन कल्पना असो, किंवा अनेक जे अगदी कविता रचली, एखादा लेख लिहिला, तर ते सुद्धा एका प्रकारचं सृजनत्वच आहे. किंवा एखादं नवीन प्रॉडक्ट तयार केलं की जे आतापर्यंत कोणी ते उत्पादन बनवलं नव्हतं आणि कल्पनाशक्तीने ते बनवलं, तर खरं तर त्या प्रॉडक्टचं जी काय म्हणतात आई बाबा आपण ज्याला म्हणतो, तर ते म्हणजे ते त्यांनी ज्यांनी ते बनवलंय तेच त्याचे आई बाबा आहेत. तर मातृत्व म्हणजे सृजनशक्ती जी आहे ती म्हणजे सुद्धा आपल्यामध्ये स्थित असलेली भगवती आहे. पहिला अनुभव ज्यांनी शोधला, पहिलं पंख्याचा शोध ज्यांनी लागला, माईकचा शोध ज्यांनी लागला, किंवा अगदी सुंदर आपण कविता बघतो, सुंदर लेख लिहिलेले असतात, हे सगळे काय, ही सगळी सृजनात्मकता आहे आणि ती सृजनशक्ती म्हणजे भगवती. भ्रांती रूपेण संस्थिता. आपल्याला वाटतं का हे भ्रांतीमध्ये ती भगवती आपल्याला पाडते, तर मग हे चुकीच आहे नाही का. चांगल्या आणि वाईट गोष्टीमध्ये ती आहे आपण म्हणतो, पण कधी कधी ही भगवती आपल्याला मुद्दाम गोंधळून टाकते, मुद्दाम भ्रमामध्ये वाढते. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तिला आपली परीक्षा घ्यायची असते की ही माझे भक्त स्वतःला म्हणवतीये, पण तिचं मन किती स्थिर आहे, ती मोहात तर अडकत नाहीये ना, ती किती फोकस्ड आहे, ही पहिली गोष्ट. दुसरं, आपण कधी कधी उगाच रस्ता चुकतो, आपल्याला कळतच नाही, अगदी रोजचा पायाखालचा रस्ता आहे पण उगाच रस्ता चुकतो आणि नंतर आपल्याला वाटतं काय हे अशी कशी चुकले मी, आणि नंतर आपल्याला कळतं की बरं झालं मी त्या रस्त्याने गेले आणि माझ्या नेहमीच्या रस्त्याने नाही गेले, कारण तिथे काहीतरी मोठा अपघात झाला किंवा आपली, आणि त्या चुकण्यामुळे आपली बस चुकते, आपण गाडीने त्या रस्त्याने जात नाही, कधी कधी चकवा लागतो, अशा बऱ्याच आपण या घटना कुठल्या कुठल्या ग्रंथात ऐकल्या पण असतील. आणि नंतर कळतं की काहीतरी अनिष्ट येणार होतं, ते टळावं म्हणून भगवतीने ते केलं. अहो कधी कधी कोमट येते त्यामुळे पुढे जाता येत नाही, आपल्याला वाटतं असं का झालं, पण आपल्या पूर्वजांनी त्या गोमातेची सेवा केलेली असते, ती गोमाता आपल्याला येऊन वाचवते, कारण तुम्ही लगेच पुढे गेलात तर एखादी काहीतरी पुढे धडक झालेली असते. आता तर किती घटना घडतात, अगदी पूल कोसळतात, काही म्हणजे झाड पडत, इतक्या घटना होत आहेत, आणि ती भगवती देवी आपल्याला सांभाळत असते आणि म्हणूनही ती कधी कधी आपल्याला गोंधळून टाकते. म्हणून जे आपलं जे भ्रमित होणं आहे, मायेमध्ये फसणं आहे, ते प्रत्येक वेळेला कृपा असते असं नाही. मायेत फसणं ही अवकृपा पण असू शकते, ती आपली कधी कधी परीक्षा सुद्धा असू शकते. आणि पुढे म्हणून म्हटलंय की ही जी भगवती आहे ती आहे इंद्रियाणां अधिष्ठात्री, सर्व इंद्रियांमध्ये तीच अधिष्ठित आहे, आपल्या सगळ्या संवेदनांवर तिचाच काय वचक चालतो किंवा तिचाच पूर्णपणे तिची सत्ता चालते असं म्हटलं तरी चालेल. आणि अशी ही भगवती पूर्ण जगाला व्याप्त करते, आणि म्हणून हे भगवती तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो, असं हे देवी सूक्त आहे. आणि आज नवरात्र आहे, तर त्यामुळे फक्त एक छोटस गाणं म्हणते आणि मग आत्ताचं हे जे प्रवचन सेवा आहे ती मी समाप्त करते. मूळ पिठाची वेंधाणा अभिमाय ज्ञान करणार, अंबाबाईचे नवरात्री चढतीच उघडे वाजंत्री, पुढे घटमंडित माळा दाही बोलचे सोहळा, देवदेवी गणमालिका हृदय सिद्धी महाकालिका, पूर्णभूती मोकातणी पडती चंड मुंडवळी, भूते गोंधळ घालिती
उदे गंगे उदे विष्णुदास म्हणे धालो अजी धन्य धन्य झालो विष्णुदास म्हणे धालो अजी धन्य धन्य झालो मूळ पिठाची वेंढाळा आधी माय ज्ञान करडा अंबाबाईचरी नवरात्री जगीच उघडे वाजंत्री उदो 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 त्या अंबाबाईचा उदो त्या महालक्ष्मीचा उदो त्या तुळजाभवानीचा उदो 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 जी काही प्रवचन सेवा माझ्याकडून झाली त्यासाठी मी सर्वांचे आभार मानते.